नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता नववीतील मराठी विषयातील दुसरी कविता संतवाणी यामध्ये जैसा वृक्ष नेणे हा संत नामदेवांचा अभंग आहे, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण कवी संत नामदेव यांचा परिचय जाणून घेऊया। संत नामदेव यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 रोजी महाराष्ट्रातील मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव या ठिकाणी झाला। त्यांचं नाव नामदेव दामा रेळेकर असं होतं। नामदेवांचं बालपण पंढरपूर या ठिकाणी गेलं। ते विठ्ठलाचे निश्चिम भक्त होते। बालपणापासूनच त्यांना विठ्ठलाची सेवा करण्याची आवड लागली। विसोबा खेचर हे त्यांना गुरु म्हणून लाभले। वारकरी संप्रदायाचे प्रचारक म्हणून आपण संत नामदेवांना ओळखतो। त्याचं कारण असं आहे की संत नामदेवांनी फक्त महाराष्ट्रातच भागवत धर्माचा प्रसार केला नाही, तर ते भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण भारतभर फिरले। प्रचार करत करत संत नामदेव पंजाबमध्ये गेले। त्या ठिकाणी त्यांनी हिंदूतून भागवत धर्माचा प्रसार केला। शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये सुद्धा नामदेवांची 61 कवनं समाविष्ट केलेली आहेत। तर असे संत नामदेव यांनी जवळपास 2500च्या वर अभंग लिहिले। या संत नामदेवांनी प्रस्तुत कवितेमध्ये संत आणि वृक्ष यांच्यातलं साम्य सारखेपण काय आहे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर सुरुवातीला आपण हा अभंग जाणून घेऊया। जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्ततात। येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही। अथवा कोणी प्राणी येऊन तोडीती, तयान म्हणती छेदू नका। निंदा स्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे। नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडून जाय। तर प्रस्तुत अभंग हा प्राध्यापक डॉक्टर र.रा. गोसावी यांनी संपादित केलेल्या सकल संत गाथा खंड पहिला यामधील संत नामदेव महाराजांची अभंग गाथा या पुस्तकातून घेतलेला आहे। तर या अभंगातील प्रत्येक ओळीबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत। पहिली ओळ आहे, जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्ततात। जैसा म्हणजे जसे, नेणे म्हणजे मानत नाही, तैसे म्हणजे तसे, आणि वर्ततात म्हणजे वर्तन करतात। मान म्हणजे सन्मान देणं आणि त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे अपमान। तर जैसा वृक्ष नेणे मान अपमान, जसे वृक्ष मान अपमान मानत नाही। कोणत्याही झाडाला जर आपण मान दिला, सन्मान दिला, तर ते त्याबद्दल काही वाईट वाटून घेत नाही किंवा चांगलंही आपलं मत व्यक्त करत नाही। तैसे ते सज्जन वर्ततात। तैसे म्हणजे तसे, ते सज्जन म्हणजे संत। संतांचं वर्तन सुद्धा तसंच असतं। संतांना आपण मान दिला, सन्मान दिला किंवा त्यांचा अपमान केला, तरी त्याबद्दल संत काही बरं वाईट वाटून घेत नाहीत, असं नामदेवांनी आपल्याला या ओळींमधून सांगितलेलं आहे। पुढची ओळ जाणून घेऊया। येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही। चित्ती म्हणजे मनात आणि सुख म्हणजे आनंद। आपल्याला माहित आहे की आपण आपल्या हिंदू धर्मातील स्त्रिया वट पौर्णिमेच्या दिवशी वटाची पूजा करतात। या दिवशी त्या वडाची पूजा करतात, वडाला प्रार्थना करतात। पण जर एखाद्या वडाच्या बाजूला दुसरं एखादं झाड असेल, तर ते झाड वडाची पूजा केली म्हणून स्वतः वाईट वाटून घेतं का? नाही घेत। तसं नामदेव महाराज म्हणतात की संत सुद्धा तसेच असतात। एखाद्या संताला कोणी मान दिला, सन्मान दिला किंवा त्या संताची पूजा केली, तरी सुद्धा संतांना काही वाईट वाटत नाही। म्हणजे वृक्ष आणि संत या ठिकाणी दिसणारे हे सारखेपण आहे की ज्याप्रमाणे वृक्षाची कोणी पूजा केली तर त्याला काही वाटत नाही, त्याचप्रमाणे संतांना सुद्धा कोणी खूप सन्मान दिला, तरी सुद्धा संतांना त्याचं काही बरं वाईट वाटत नाही किंवा त्यांच्या मनात, चित्तामध्ये त्यांना काही वाटत नाही। पुढच्या ओळीत संत नामदेव महाराज म्हणतात, अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तयान म्हणती छेदू नका। तोडीती म्हणजे तोडून टाकतात, म्हणती म्हणजे म्हणतात, आणि छेदू नका म्हणजे तोडून टाकू नका। अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, जर एखाद्या वृक्षाला एखाद्या प्राण्याने म्हणजे एखाद्या व्यक्तीनं येऊन तोडलं, तर
त्या व्यक्तीला तयान म्हणती छेदू नका, म्हणजे त्यांना तो वृक्ष कधीही मला छेदू नका म्हणजे तोडू नका असे म्हणत नाही. तसंच संतसुद्धा संतांना जर कोणी त्रास दिला तर ते त्याला त्रास देऊ नको असे कधी म्हणत नाहीत, असं नामदेव महाराजांनी या ओळीतून आपल्याला सांगितलेलं आहे. पुढच्या ओळीत नामदेव म्हणतात, निंदास्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. निंदा आणि स्तुती विरुद्धार्थी शब्द आहे. निंदा करणं म्हणजे एखाद्याचा अपमान करणं आणि त्याच्या विरुद्ध स्तुती करणं, त्याचं गुणगान गाणं. निंदा स्तुती सम, सम म्हणजे सारखे. मानिती म्हणजे मानतात. जे संत निंदा आणि स्तुती सारखीच मानतात. वाईट वाटलं बोलल्याचंही त्यांना काही वाटत नाही किंवा स्तुती केल्याचंही त्यांना काही वाटत नाही, असे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. धैर्यवंत म्हणजे हिंमतवान. तर नामदेव महाराज म्हणतात की असे जे संत आहेत की जे निंदा आणि स्तुती सारखी मानतात ते संत खरे हिंमतवान संत आहेत किंवा धैर्यवान संत आहेत. पुढे नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी तरी जीव शिवा गाठी पडून जाय. नामा म्हणे, नामा म्हणजे नामदेव, म्हणे म्हणजे म्हणतात, नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी. अशा संतांची जर आपल्याला भेट झाली, जी लक्षणं आपण वरच्या ओळींमध्ये पाहिली, अशा संतांची जर आपली भेट झाली तरी जीव शिवा गाठी पडून जाय. जीव आत्मा, मन, शिव म्हणजे परमात्मा किंवा शंकर किंवा देव, भगवान ज्याला म्हणतो आपण, त्यांची गाठी म्हणजे भेट पडून जाय. जर अशा सज्जन संतांची आणि आपली भेट झाली तर असं मानावं आपण की त्याच ठिकाणी आपल्याला परमात्मा भेटला किंवा परमेश्वर भेटला किंवा भगवानाचं दर्शन, देवाचं दर्शन आपल्याला अशा संतांच्या माध्यमातून झालं असं आपण मानलं पाहिजे, असं संत नामदेवांनी आपल्याला या शेवटच्या कडव्यातून सांगितलेलं आहे. तर हा अभंग आपण जाणून घेतल्यानंतर या अभंगावर आधारित काही प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठावर आधारित एक प्रश्न मंजुषा आपण आता खेळणार आहोत. चला, तयार आहात ना? मी तुम्हाला एक प्रश्न सांगणार आहे. त्या प्रश्नाचे 4 पर्याय तुम्हाला समोर दिसतील. त्या पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. चला तर सुरू करूया एक प्रश्न मंजुषा. प्रश्न पहिला, झाड या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 वृक्ष, पर्याय क्रमांक 2 तरु, पर्याय क्रमांक 3 पादप आणि पर्याय क्रमांक 4 वेल. आणि तुमची वेळ सुरू होते आता. आणि बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 4 वेल. प्रश्न दुसरा तुमच्यासाठी, निंदा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 आनंद, पर्याय क्रमांक 2 राग, पर्याय क्रमांक 3 स्तुती आणि पर्याय क्रमांक 4 लोभ. आणि तुमची वेळ सुरू होते आता. आणि तुमचं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 स्तुती.